ज्ञानेश्वर माऊली तसे सद्गुरू आहेत का? हो आहेत. उदाहरण देतो आणि पुढे जातो, कारण हे सगळा गोंधळ आपल्याला मुंडक उपनिषदाच्या या उदाहरणावरून समजून घ्यायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली रस्त्याच्या कडेला उभं होते आणि तिथून एक प्रेतयात्रा चालू होती. एक नऊवारी नेसलेली अतिशय लहान पोर कपाळाला मोठंसं कुंकू लावून त्यांच्या पाया पडते आणि माऊली त्यांना सौभाग्यवती भव असं म्हणतात. ती म्हणते, अहो माऊली कसं सांगता, हे प्रेत चाललंय ते माझ्या नवऱ्याचं आहे. म्हणजे माऊलींना प्रेत बघून मृत्यूबद्दलचं काहीच वाटलं नाही, हे मला सांगायचं आहे. एवढंच नाही तर या जगातले सगळे अतर्क नियम सद्गुरूंना लागत नाहीत. म्हणून ती प्रेतयात्रा तिथं थांबवली जाते आणि ते म्हणतात, सच्चिदानंद बाबा अहो कार्य बाकी आहे, उठा. आणि सच्चिदानंद बाबा उठतात, जिवंत होतात आणि बाजूला येतात त्या तिरडीवरून. म्हणजे सद्गुरू असे असले तर आपल्याला समजायला सोपं जातं, नाही तर समजायला खूप अवघड जातं असं मानलं जातं.